जसं की तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं तर मी आलतो आपल्या मावस भावाच्या लग्नात आणि आश्चर्य तर मला याचं वाटलं की एवढ्या दूर असून बी आपले फॉलोअर्स बी आहे. तर तो आजचा विषय असा आहे, आज होतो नानमुख आणि या गळ्यात चालू होती इकडे बळीयापैकी फोटोशूट. आणि आज आपल्या 100 डेज चॅलेंजचा पुरा 30वा दिवस. देणे जेने आपल्याला अजून बी फॉलोअर्स केलं तर काय कोणाला करून घ्या भाव लवकर फॉलो. मग आपणच काय मागे राहता, तुमच्या भावान बी घेतली फटाफट तयारी करून आणि खाली येऊन पाहिलं तर डीजेची तयारी बी पुरी व्हायलाच होती. तशी इकडे ते डीजे प्लाझ्मेच चालतात, पण आपल्या इकडे नांद आला कसा तो म्हणजे बँडचा. आणि या लग्नाच्या 2 दिवस व्हिडिओ दर्शक आपली लेट झाली, पण आता याच्या पुढे व्हिडिओ लेट होणार नाही. आणि डीजे पाहिल्याबरोबर तर मनात एकच आला, नान करतीस काय, यावंच लागते. पवन दादाजी वरात आहे. आता ते सगळं जाऊ द्या, इकडे आपला डीजे झाला चालू आणि घोड्याने केली सगळ्यात पहिले सुरुवात नाचायची. मग आली आपल्यावर बारी. मग तुमचाच भाऊ काय ऐकते का, एवढं नाचलो तुम्हाला काय सांगू आता. आणि गोष्टी तर डीजेचं नाव सांगायचं राहिलं तुम्हाला. डीजेचं नाव काना 7+. असं तर गाडीत तर खूप मोठा सेटअप होता. डीजेची क्वालिटी बी क्वांटिटी बी एक नंबर. आणि ही कोणची मशीन आहे मला कमेंट करून सांगता, कारण की मी आज पहिल्यांदा पाहिली आहे. कारण की आपल्या इकडे जास्त तर बँडच चालतात आणि बँड मध्ये मशीन नसते. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही एवढा जबरदस्त माहोल केला, ते पाहायला भेटेन तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. त्याच्यासाठी आजच्यासाठी एवढंच. चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.